काही माणसं जन्माने नाही तर कर्तृत्वाने मोठी होतात. आजारपणात 3 ज्ञानेंद्रिय गमावून मुकी, बहिरी आणि दृष्टीने अंध होऊनही भूतो न भविष्यती असा इतिहास घडवून जगप्रसिद्ध झालेली हेलन केलर आणि हाच वारसा पुढे नेत स्वतःच्या अंधत्वावर मात करत परिमला भट यांनी दृष्टीहीनांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी 2001मध्ये स्नेहांकित हेल्पलाईनची स्थापना केली. हेलन केलर यांच्या 146व्या जन्मतिथीच्या औचित्याने स्नेहांकित हेल्पलाईनने त्यांच्या द स्टोरी ऑफ माय लाईफ या चरित्राचा शांताबाई शेळके यांनी केलेला अत्यंत सुंदर असा अनुवाद म्हणजे आंधळी या पुस्तकाचं ब्रेल लिपीमध्ये प्रकाशन केलं. या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या लाभल्या होत्या सुप्रसिद्ध डॉक्टर अलका मांडके. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि अतिशय विनम्र अशा अलकाताई यांनी 10वी, 12वी आणि पदवी परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवणाऱ्या महाराष्ट्रातल्या अंध विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. इतकंच नाही तर साहित्य जागर ह्या दृष्टीहीन कलाकारांच्या समूहाने हेलन केलर आणि त्यांच्या साहित्य आणि कवितांवर आधारित अतिशय सुंदर असा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. अशा कार्यक्रमांना निवेदन करण्याची संधी मिळणं म्हणजे माझ्यासाठी आनंदाची पर्वणी आणि माझ्या सुदैवाने स्नेहांकित हेल्पलाईन ही संधी मला पुन्हा पुन्हा मिळवून देते. मला वाटतं की ह्या कार्यक्रमांना फक्त अंध विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठीच मर्यादित न राहता आपल्या सर्वांनी यासाठी उपस्थित राहायला हवं. कारण जीवनाकडे बघण्याचा एक डोळस दृष्टिकोन ही मुलं आपल्याला देतात. त्यांचं आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्नेहांकितचं आणि त्यासोबतच त्यांच्या व्हॉलेंटियर्सचं करावं तितकं कौतुक कमी आहे. कारण दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा, नाही का? आणि म्हणूनच तर म्हणतात ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है. उड़ान तो हौसलों से होती है.